नमस्कार प्रेक्षकांनो, सनई चौघडे मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण आता असे पाहतोय की इकडे शर्वरी हिने आता सुभाषला लग्नासाठी होकार दिलेला आहे आणि ती आता खूप अस्वस्थ असते। त्याचवेळी आता सुभाषने डायरेक्ट तिला प्रश्न विचारल्यामुळे शर्वरीने इकडे त्यांना सांगून टाकलेला आहे की आपण बघण्याचा कार्यक्रम करूयात। आणि त्यानंतर प्रमिलाने आता सकाळी त्यांना कॉल करून सांगितलेला आहे, त्यावरती ते लगेचच त्याच दिवशी दुपारी पाहण्यासाठी येणार असतात। आता शर्वरीला असावरी आणि अनुश्री ही समजवत आहे की शरुताई, तू मनापासून या लग्नाला तयार आहेस ना? आपल्यासोबत गौतम बांदेकर विषयी जे काही घडलं होतं ते अजूनही विसरलेलो नाही आहे आणि त्यात लगेच तुझं लग्न आणि ते पण अनोळखी मुलासोबत म्हटल्यावरती तर जीव खूप घाबराघुबरा व्हायला होतोय। शरू, खरंच तू या लग्नासाठी तयार आहेस ना? त्यावरती शर्वरी ही सांगू लागते की माझं असं बाहेर काहीच नाही आहे, त्यामुळे माझ्या लग्नाचा प्रश्न आला तर तो आईबाबांनीच बघायला हवा ना, आणि मी या लग्नासाठी तयार आहे आणि स्थळ तर पाहायचं आहे। सगळीच मुले तशी असतात असं नाही ना? आणि त्यानंतर शर्वरी इकडे खूप बिनधास्त असते आणि तिने हे स्थळ पाहण्यासाठी होकार दिलेला आहे। मात्र आशू आणि अणू या दोघीजणी सुद्धा घाबरलेल्या आहेत आणि त्या दोघींचेही चेहरे पडलेले आहेत। त्यावेळी शर्वरी त्या दोघींनाही समजवते आणि त्यानंतर मला ऑफिसला जायला वेळ होतोय, मी आता येते, कारण मला आज हाफ डे टाकायचा आहे, त्यासाठी मला त्या खडूसकडून सुट्टी घ्यायला हवी, असं बोलून आता ती तिकडून निघून जाते। आणि त्यानंतर आता इकडे शर्वरी ही आता तिच्या आईला सांगून जाते की आई, मी दुपारी परत येईन, मी हाफ डे टाकणार आहे आणि मी लवकरच जाऊन येते। आणि शर्वरी तिकडून निघून जाते व पम्मा आणि सुभाष हे दोघेजणही खूप आनंदी असतात। घरामध्ये सर्वत्र आनंदी वातावरण पसरलेलं आहे। शरूला बघण्यासाठी पाहुणे येणार म्हणून आता पम्मा देखील खूपच आनंदी असते। सगळीकडे नुसती लगबग चाललेली आहे आणि शर्वरी इकडे ऑफिसमध्ये आल्यानंतर जयला कॉल करते, मात्र जय इकडे आता तेजस्विनी समोर असताना तो कॉल रिसीव करत नाही आणि जयच्या डोक्यातून शर्वरीचे विचार जराही गेलेले नाहीत। त्यांच्यासोबत जे काही घडलं हे सगळं जयला सतावत असतं आणि त्यानंतर जय शर्वरीच्या विचारांनी खूप अस्वस्थ झालेला आहे। जय आता तेजस्विनीला बोलतो की मी जाऊनच काही काम आहे ते बघून येतो आणि त्यानंतर जय सरळ आता ऑफिसला निघून जातो। तिकडे गौतम हा जयला थांबवण्याचा प्रयत्न करतो, मात्र जय पूर्णपणे शुद्धीवर नसल्यामुळे तो तिकडून पटकन निघून जातो। आणि आता गौतम हा विचारू लागतो की हे काय आई, जयदादा मला न घेताच कसा काय गेला? मी त्याला एवढे आवाज दिले, त्याचं लक्ष कुठे होतं? आणि त्यानंतर इकडे जय सरळ ऑफिसमध्ये गेलेला आहे। तर आता समायराही तिकडे असताना शर्वरी आता समायराजवळ गेलेली आहे आणि समायराला बोलत आहे, समायरा, माझं एक तुझ्याकडे खूप महत्त्वाचं काम होतं आणि मला आज हाफ डे हवा आहे, मी लवकर घरी जाणार आहे। त्यानंतर समायराही तिला बोलू लागते की काय आहे ग तुझी रोजची नाटके, तुला काम करायचं नसतं तर कशाला तू ऑफिसला येतेस आणि असा रोज तुला हाफ डे मिळणार नाही आहे, आज काय आहे असं विशेष की तुला हाफ डे हवा आहे? त्यानंतर शर्वरीही तिला विचारू लागते की समायरा, तुला मावशीने काहीच गोष्टी सांगितलेल्या नाही आहेत का? आज मला पाहण्यासाठी पाहुणे येणार आहेत आणि तो कार्यक्रम दुपारीच ठेवला आहे, म्हणूनच मला हाफ डे हवा आहे आणि तू काळजी नको करू, मला हाफ डे दे। आणि त्यानंतर इकडे समायरा खुश होते आणि बोलू लागते की अजून एकीचं लग्न झालं नाही तोपर्यंत तुझं सुद्धा लग्न ठरवायला निघाले का? एवढा पैसा तर आहे का गं तुमच्याकडं लगेच पटकन लग्न करून टाकायला? त्यानंतर आता शर्वरी इकडे बोलू लागते की खाजगी गोष्टी इकडे बोलायच्या नाही आहेत आणि मला यावर काहीच बोलायचं नाही, मला फक्त हाफ डे हवा आहे, मला बघण्यासाठी पाहुणे येणार आहेत, एवढंच आता शर्वरी बोलते। आणि ते सर्व बोलणं आता जयने ऐकलेलं आहे। जयला आता समजलेलं आहे की शर्वरीला पाहण्यासाठी पाहुणे येणार आहेत आणि त्यासाठी शर्वरीला हाफ डे हवा आहे। ते आता शर्वरीला पटकन हाफ डे देऊन टाकतो आणि त्यानंतर जय शर्वरी हे समोरासमोर येताच इकडे जयला सगळ्या गोष्टी आठवू लागतात आणि त्यानंतर शर्वरी आणि त्याच्यामधले काही भावनिक क्षणही त्याला आठवतात व आता शर्वरी ही हाफ डे टाकून आता तिच्या मुलगा बघण्याच्या कार्यक्रमासाठी घरी निघून गेलेली आहे। इकडे शर्वरी खूप मस्त प्रकारे आवरून तयार झालेली आहे। दुसरीकडे जय हा शर्वरीला पाहुणे बघायला येणार या विचारानेच खूप अस्वस्थ झालेला आहे आणि जयलाही फार उत्सुकता लागलेली आहे की नक्की कोण आहे तो मुलगा। शर्वरीला पाहण्यासाठी नवरा मुलगा येणार आहे आणि त्याला पाहायचं आहे मला।
असं बोलून जय आता स्वतःचं मन तयार करतो की शर्वरीच्या घरी जाण्यासाठी तो तयार होतो. इकडे आता पाहुणे आलेले आहेत आणि शर्वरी ही सुद्धा व्यवस्थित आवरून आता खूप छान प्रकारे तयार झालेली आहे. आणि त्यानंतर आता शर्वरी थोडीही लाजत नाही हे पाहून आता सावरी लगेच बोलू लागते की शरू, थोडं पाहुण्यांसमोर लाज ना, एवढं काय तू सिरियस झालेली आहेस. आणि त्यानंतर शर्वरी तिकडे सर्वांचीच थट्टा करते आणि शर्वरी ही सर्वांसाठी चहा घेऊन आता बाहेर येणार. तेवढ्यातच इकडे जय हा आलेला आहे आणि जयला पाहताच लगेच सुभाष आणि जयला आतमध्ये बोलवून घेतलेला आहे. आणि या जय, इकडे बसा, आमच्याकडे पाहुणे बघायचा कार्यक्रम चालू आहे, तर थोड्या वेळ बसा, आम्ही शरूसाठी नवरा मुलगा पाहतोय, तो पाहून तुम्ही देखील जा. आणि त्यानंतर जय तिकडे बसण्यासाठी तयार होतो व जयसुद्धा त्या नवरा मुलाच्या साईडला बसतो. आणि आता जय हा तिकडे आलेला आहे. शर्वरी आता आवरून बाहेर येताच इकडे जय शर्वरीकडे पाहतच राहतो. आणि त्यानंतर जय आणि शर्वरी त्यांच्यासोबत घडलेल्या सर्व गोष्टींमध्ये जातात. त्यांना सगळे क्षण एकदमच आठवू लागतात आणि जयला शर्वरीबद्दल सॉफ्ट कॉर्नर निर्माण होतो जयच्या मनामध्ये. आणि त्यानंतर आता इकडे शर्वरी मनामध्येच विचार करते की हा शायनर इकडे कशाला आला आहे, याला मी सांगितलं होतं ना मला पाहण्यासाठी पाहुणे येणार आहेत. शर्वरी असं आता विचार करते. आणि त्यानंतर आता सुभाष हा जयला सुद्धा चहा देण्यासाठी सांगतो. शर्वरीने नवरा मुलगा पाहिलेला आहे, पण इकडे जयला काही तो पसंत पडलेला नाही आहे, कारण जय तो मुलगा पाहूनच खूप जळत आहे. आता सुभाष हा शर्वरी सर्वांना चहा देऊन झाल्यानंतर आता तो जयलाही चहा देण्यासाठी सांगतो. आणि हा सीन बरोबर आता इकडे गौतम आसावरीसाठी पाहुणे बघायला आले होते तेव्हा आला होता. आणि तेव्हा सेम सगळं असंच घडलं होतं. मात्र शर्वरीचं लग्न हे आता जयसोबतच होणार का, असं या प्रोमोवरून आपल्याला पाहायला भेटतंय. मात्र इकडे आता शर्वरी ही जयला चहा देत असताना अचानकपणे शर्वरीच्या हातामधून कबशी निसटली जाते आणि गरम चहा जयच्या हातावरती सांडला जातो. त्यामुळे जयचा हात इकडे पोळला जातो. आणि त्यानंतर जय मोठ्यानेच ओरडतो व इकडे आता सुभाष हा बोलू लागतो की अगं शरू, हे काय केलंस, जयच्या हातावरती गरम चहा सांडलास. त्यानंतर अणूला ते बोलतात की अणू, पटकन यांना बाहेर घेऊन जा आणि त्यांच्या हातावरती थंड पाणी टाक. जयला घेऊन अनुश्री ही बाहेर जाते. आणि त्यानंतर इकडे मुलगी बघण्याच्या कार्यक्रमात मुलाच्या आईला मुलगी प्रचंडच आवडते. त्यानंतर आता ती मुलालाही विचारते की तुला मुलगी पसंत आहे का. आता तो मुलगाही हो बोलून टाकतो. आणि त्यानंतर शर्वरीही बोलू लागते की जशी माझ्या मम्मी पप्पांची इच्छा असेल तसंच मी करेल. आणि त्यानंतर आता इकडे पम्माही नवरा मुलाला आणि शर्वरीला बोलण्यासाठी थोडा एकांत हवा म्हणून त्या दोघांनाही बाहेर पाठवून देते. तर इकडे जय हा त्याच्या हातावरती पाणी घेत असतो. त्यावेळी जयचंही लक्ष शर्वरीकडे जातं. जय पूर्णपणे बेधुंद झालेला आहे आणि शर्वरीकडे एकसारखाच पाहत आहे. आणि त्याचवेळी आता इकडे जयला आता तो मुलगा अजिबात आवडलेला नाही आहे. मात्र शर्वरी इकडे होकार देऊन टाकते आणि हे सर्व अनुश्री जयला सांगते. आणि जय हा शर्वरीजवळ जाऊन शर्वरीला विचारू लागतो की असं काय आवडलं त्या मुलामध्ये, काय आहे एवढं त्याच्यामध्ये आवडण्यासारखं, का तू त्याला लग्नाला होकार दिला. आणि त्यानंतर शर्वरी ही त्याला बोलते की त्याच्या चेहऱ्यावरची स्माईल, तो जसा हॅप्पी आहे ना, चांगल्या मनाचा आहे ना, तसा तू नाही आहेस. तुझा चेहरा कायम चिडलेलाच असतो, चिडक्या बिब्यासारखा, म्हणूनच मला तो तुझ्यापेक्षा जास्त आवडला. आणि त्यानंतर जय खूपच अपसेट होतो आणि तिकडून निघून जातो. आता जयला रिअलाईज होईल का की त्याचं शर्वरीवरती खरंच खूप मनापासून प्रेम आहे, हे पाहणं फारच रंजक ठरणार आहे.